दुसरे दोन कोण आहेत ते धावपळ करत येतात ते? पीटीआय दिसतोय, ANI दिसत नाहीये. हे ना पकडून ठेवा ना, तर धावतात मागे. हा बघा, मी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये. मला वाटतं काल आपण पाहिलं असेल, साधारणपणे मिरची लागली कोणाला आणि त्यांनी कोणाला उद्देशून हे बोललं होतं, ते जी काही गाणं होतं ते एक, हे जग जाहीर झालेलं आणि जी तोडफोड केलेली आहे. पण त्याच्याहूनही जास्ती गंभीर विषय मला हा वाटतो की एकनाथ शिंदेंच्या खासदारांनी त्यांना साप म्हणून त्यांची तुलना करावी. हे मला वाटतं अजून गंभीर आहे. पक्षातल्या पक्षात त्यांची जर अशी इमेज झाली असेल, एक विषारी साप आणि साप दोन्ही, तर आता काय पुढे बोलायचं याच्या? मग कुणाल कामरा कोण आणि अजून काय कोण? त्यांचेच खासदार त्यांना साप म्हणून असं तुलना करतात, हे अजून गंभीर आहे. हे माझं पण काल पण मी म्हणणं होतं की जे कोणी तोडफोड केली असतील त्यांनी, आता त्यांचे चेहरे आहेत त्याच्यात, त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत तिथे, ते एक पोलीस इन्स्पेक्टर पण दिसतात. तर ह्या त्यांना तर पहिलं पोलिसांना विचारलं पाहिजे की तुम्ही नक्की तिथे करत काय होतात. दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे जसं नागपूरमध्ये जो न्याय लावलेला आहे की ज्यांनी तोडफोड केली आणि त्यांच्याकडून ते पैसे घ्यायलाच पाहिजेत नुकसान भरपाईचे, तसं ही जे काही चेहरे दिसतात ना, मवाली चेहरे, त्यांच्याकडून नुकसान भरपाई सरकार घेणार का? नाहीतर देशात असं पूर्ण हे निरोप जाणार आहे, मेसेज जाणार आहे की आजपासून किंवा कालपासून अशी तोडफोड करणं ह्या राज्यात योग्य आहे, असं मुख्यमंत्री महोदयांकडून मेसेज जाईल.